आणि आता पुन्हा एकदा न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला आता पुन्हा एकदा लोकसभेचा आखाडा। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंच्या उमेदवारीचे स्टेटस व्हायरल। आमचं ठरलं, आमचा माणूस आपला खासदार अशा आशयाचे कार्यकर्त्यांचे स्टेटस। तर नारायण राणे उद्यापासून कोकणात प्रचाराला सुरुवात करणार। सोशल मीडियावर विरोधकांवर आक्षेपार्ह टीका करू नका, भाजप सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांना प्रभारी दिनेश शर्मांच्या सूचना। 12 एप्रिलपर्यंत सर्व विधानसभा मतदारसंघात सभा घेण्याच्या सूचना। वर्ध्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेंचा उमेदवारी अर्ज दाखल। शरद पवार, अनिल देशमुखांसह इतर नेत्यांची उपस्थिती। अर्ज भरल्यानंतर भव्य रॅली। यवतमाळ वाशिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांनी उमेदवारी अर्ज भरला। यवतमाळच्या पोस्टल ग्राउंडवर आदित्य ठाकरे, रोहित पवारांची सभा। दौंडमध्ये आमदार राहुल कुल चांगलं काम करतायत। सुनेत्रा पवारांकडून कुल यांचं कौतुक। दौंडमधून सुबत्तेवरून अजित पवारांनी केलेलं काम लक्षात घेत येत असल्याचंही विधान। एका पाठोपाठ भ्रष्टाचारी गेले जेलात, रागा कैसे हात बदलेगा हालात। आशिष शेलार यांची विरोधकांवर ही कवितेतून खोचक टीका। 17.5 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेइज्जती करून टाकली। आमदार बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा। 17.5 रुपयांची साडी मतपरिवर्तन करू शकत नसल्याचाही हल्लाबोल। रुपयाची साडी देऊन त्या मेळघाटची बेइज्जती करून टाकली। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17.5 रुपयाची साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाकावं लागेल, तोडावं लागेल। काही जण केवळ नौटंकी करतात, काही जण आंतरराष्ट्रीय नेते आणि प्रवक्ते झाले आहेत। रवी राणांचं बच्चू कडूंना उत्तर। फक्त राजकारण करतात, नौटंकी करतात, आंतरराष्ट्रीय नेते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय वक्ते झालेले आहे, आंतरराष्ट्रीय नेते झाल्यामुळं ते काही बोलू शकतात। खूप फार मोठे नेते आहे, मी छोटासा कार्यकर्ता आहे। आंबेडकरांचा अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल। आनंदराज आंबेडकरांचं अमरावतीत जोरदार शक्ती प्रदर्शन।